नमस्कार सर्व उपस्थित मान्यवरांचं खूप खूप स्वागत खरं तर. आणि आज संदीपजी व्हॉइस ऑफ मीडिया आणि त्यांच्या वतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण सन्मानकार्य आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 2025साठी आम्हाला आमंत्रित केलं. त्यासाठी संदीपजी तुमचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. खरं तर रोज टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपली तुमची सगळ्यांची ओळख होते, बोलणं होतं, गप्पा गोष्टी होतात, रोजच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो किंवा एखाद्या मुलाखतीच्या माध्यमातून रविकांतजी असतील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडताना दिसतात किंवा मंगलप्रभात लोढाजी जे आहेत ते देखील सरकारच्या वतीनं ज्याही नवीन योजना आणतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं सगळ्यांचं कार्य असतं. मात्र हे कार्य करत असताना आमचे कुटुंबीय, आमचे सर्व सहकारी मित्र, आमचे कॅमेरामन असतील किंवा फील्डवरती काम करणारे आमचे रिपोर्टर्स असतील त्यांच्याबद्दल खरोखर कितीदा विचार येतो. एखादी गोष्ट झाली की टीका करून आपण मोकळे होतो, मात्र त्यामागं त्या सगळ्यांचे कष्ट देखील असतात. मात्र या कष्ट करणाऱ्यांना सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा आवाज बनवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं प्रचंड प्रमाणामध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यातीनच काही निवडक जे आमचे पत्रकार बांधव आहे त्यांचा आज सत्कार आणि सन्मान केला जाणार आहे. फार पूर्वी एक गोष्ट नेहमी सांगितली जायची की इफ यू वॉन्ट टू पॉइझन पीपल, पॉइझन देअर वेल. असंच काहीसं आपल्या पत्रकारितेमध्ये झालेलं आहे का? आणि म्हणून मग चॅनल्स बघितली जात नाहीत का? किंवा एखादं वृत्तपत्र वाचलं जात नाही का? कारण काय झालं की सगळ्या पत्रकार मित्रांनी एकत्र येऊन पॉझिटिव्ह जर्नलिझमकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवू, आपोआपच लोक पुन्हा एकदा माध्यमांकडे वळतील. एवढंच सांगावंसं वाटतं संदीपजी. तुम्ही आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर आणि जगभर जोडले गेलेले पत्रकार बांधव पुन्हा एकदा एकत्र येतील. पॉझिटिव्ह जर्नलिझमचा पुन्हा एकदा एक एरा सुरू होईल आणि पुन्हा एकदा आपली सगळ्यांची भेट अशाच विविध माध्यमांच्या माध्यमातून होत राहील. एवढ्याच शुभेच्छा देत लगेचच आपण थांबूयात आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. धन्यवाद संदीपजी आणि तुमच्या सर्व असलेल्या सहकाऱ्यांचे देखील धन्यवाद.